आयपीओ म्हणजे काय फक्त एका मिनिटात जर समजलं तर आयुष्यभर कधीच विसरणार नाही। वेलकम टू शेअर मार्केट बेसिक सिरीज डे 5। समजा तुम्ही एखादी बेकरीचा व्यवसाय सुरू केला, व्यवसाय खूप छान चालू आहे, पण तुम्हाला वाटतंय की याच्या अजूनही भरपूर ठिकाणी शाखा उघडाव्या आणि त्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज भासते। त्यावेळेस तुम्ही काय करता, बँकेकडून कर्ज घेणं हे एक तुमच्याकडे ऑप्शन असतं आणि दुसरं ऑप्शन असतं लोकांना तुमच्या बेकरीमध्ये भागीदार करणं। म्हणून तुम्ही काय करता की तुमच्या कंपनीचे मालकी हक्क हे छोट्या छोट्या भागात डिवाइड करून, म्हणजेच काय, कंपनीने ज्यावेळेस पहिल्यांदाच तिचे मालकी हक्क शेअर स्वरूपात विकायला काढतात त्यालाच आयपीओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे म्हणतात। आयपीओ मध्ये शेअर्स हे ठराविक किमतीने दिल्या जातात आणि आयपीओ चे स्पेसिफिक डेट संपल्यानंतर तो स्टॉक हा स्टॉक एक्सचेंज वर म्हणजे एनएसई किंवा बीएसई वर लिस्ट होतो। नंतर लिस्ट झाल्यानंतर त्याच्या परफॉर्मन्स नुसार त्या शेअर्सची किंमत खाली किंवा वर होत असते। जर तुम्ही एखाद्या कंपनीचा आयपीओ अप्लाय केला आणि त्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला अलॉट झाले तर त्यात काय होतं की थोड्या दिवसानंतर तुमचे ते शेअर्स ऑटोमॅटिकली तुमच्या डीमॅट अकाउंटला क्रेडिट होतात। सोप्या भाषेत म्हणजे काय की कंपनीच्या सुरुवातीलाच भागीदार होण्याची जी संधी असते तिलाच आयपीओ असे म्हणतात। तर मग आयपीओ बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर माहित असेल आयपीओ काय होतं, याच्या अगोदर तुम्ही आयपीओ अप्लाय केलाय का, जर अलॉट झाला असेल तर कोणता ते पण नक्की सांगा।